श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असतात, ते दूर करण्यासाठी आपण ही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत। तर नक्कीच आपल्या घरातले जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, वास्तुदोष आहेत, ते नक्कीच दूर होण्यास मदत होईल। कसं आहे ना की जीवनाचा आनंद, भरभराट आणि सुख समृद्धी येण्यासाठी काही नियम पाळणं अत्यंत गरजेचं असतं। तसं आपल्या ज्योतिषशास्त्रांच्या शाखेत असणाऱ्या वास्तुशास्त्रीय अभ्यासाद्वारे बनवलेले हे उपाय आहेत। या नियमाकडे दुर्लक्ष करणारे अनेक घरामध्ये वास्तुदोष आढळतात। यावेळी अनेक गंभीर समस्यांना त्यांना समोर जावे लागतं। घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये सतत चिडचिड, भांडणे, पुन्हा अशांतता, पैशाचे नुकसान होणे अशा गोष्टी घडत असतात। तर आपल्याला आपला वास्तुदोषावर उपाय करणं अत्यंत गरजेचं असते। तर तुम्ही नक्की हे उपाय करा, तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मक आणि वास्तुदोष दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। काय उपाय आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया। तर आपल्या घरातले वास्तुदोष दूर करण्यासाठी रोज सकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही स्वतः जर करू शकत नसाल तर तुम्ही किमान टीव्हीमध्ये, मोबाईलमध्ये लावून त्याचा आवाज मोठा करून आपल्या कानाकोपऱ्यात घरामध्ये घुमला पाहिजे असं तुम्हाला हे करायचं आहे। गायत्री मंत्र लावायचा आहे, किंवा तुम्ही जर स्वतः करत असाल तर तुम्ही नक्की रोज सकाळी गायत्री मंत्राचा एक जप नक्की करा। दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो दक्षिणेकडे उघडत असेल तर कुटुंबातील सदस्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते। कारण जर तुमचा मुख्य दरवाजा जो आहे दक्षिणेकडे उघडत असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे 7 मुखी रुद्राक्षाची माळा त्या घरातील एका व्यक्तीनं धारण करायची आहे। नसेल होत तर श्वेतारक गणपती तुम्हाला तिथे चिटकवायचा आहे किंवा लावायचा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, ईशान्य भागाकडील प्रभागात आपले देवघर असावे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरात कधीही देवांचा फोटो देवघरातल्या देवांचे फोटो समोरासमोर ठेवू नका। हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे। शिवाय रोज आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही देखील तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा नक्की लावा। दररोज 3 वेळा शंख फुका। शंखाच्या आवाजाने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे, जी साठलेली आपल्याकडं नकारात्मक ऊर्जा आहे, ती सुद्धा निघून जाण्यास आपल्याला मदत होते। नंतरची दुसरी गोष्ट म्हणजे लादी पुसत असताना, फरशी पुसत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून फरशी साफ करून घ्यायची आहे, लादी पुसून घ्यायची आहे। देवघरात देवाला वाहिलेली जी फुलं आहेत, हार आहेत, ती दुसऱ्या दिवशी काळजीपूर्वक आपल्याला काढायची आहेत आणि नवीन फुलं, हार देवाला अर्पण करायची आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या ईशान्य भागात कचरा गोळा करू नका। ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेला काही महिलांना सवय असते की झाडून काढायचा आणि ईशान्य भागात असो एका कोपऱ्यामध्ये कचरा टाकायचा, तर तसं तुम्ही अजिबात करू नका। घराच्या ईशान्य भागामध्ये कचरा अजिबात गोळा करू नका। तर दररोज घरामध्ये धूप जाळा। धूप जाळल्यावर हवनामध्ये जे साहित्य असतं कापूर, तूप हे त्याच्यावरती टाकायचं आणि देवाचे मंत्राचा जप करत त्याचा धूर घराच्या प्रत्येक भागात जाऊ द्या। यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक जी ऊर्जा आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते। तर या प्रकारे वास्तुदोषाचे काही उपाय आहेत, तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।